सदर व्हिडिओ काल्पनिक असून फक्त मनोरंजनासाठी बनवलेला आहे, तरी कुणीही मनावर घेऊ नये. खेळता खेळता मोडला दांडू या न्यूज चॅनलमधून मी पांडू तुमचं स्वागत करतो एका नवीन बातमीपत्रामध्ये, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या गावांमध्ये जातो आणि गावाची पाहणी करतो. तर आपण पाहूयात, आज आपण आलो आहे पाली या गावामध्ये. इथे आपण पाहूयात की गावाची परिस्थिती काय. तर इथे नळ आहे, आपण पाहूयात नळा पाणी येतं आहे की नाही. तर पाहिलंच मित्रांनो, या नळा पाणी येत नाही आहे. तर सरपंचांनी नळ तर बांधले, पण नळा पाणी येत नाही आहे. तर याची आपण प्रतिक्रिया पाहूया गावकऱ्यांची. यावर काय प्रतिक्रिया. तर आपल्याला एक गावकरी मिळालेले आहेत, आपण त्यांना विचारूया त्यांना गावाच्या परिस्थितीबद्दल काय वाटतं. म्हणजे आम्हाला टायमाला पाणी नाही व्यवस्थित भेटत आणि पाणी पण चांगला प्यायला व्यवस्थित भेटत नाही. बोरीचा पण पाणी आटून राखलं आहे, त्याच्यामुळे नळाला पाणी होतं, त्या पण आता पाणी येऊ शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही काय करत नाही. आणि याची पुढे आता हे नळ तरी आहे, सरपंचांनी पण ते नळ बघायला पाहिजेत, पाणी येतं आहे का नाही येतं आहे असा. बरोबर. आणि त्यांनी आम्हाला येऊन त्यांनी सहकार्य करायला पाहिजे का पाणी येते का नाही येत आहे. त्या पाणी पण आम्हाला टायमाला येत नाही, 15-20 मिनटं येत आहे. काय करणार, बोरिंग्या आटल्या, सगळ्याच गोष्टी झाल्या. आणि तुम्हाला रस्त्याबद्दल काय वाटतं. रस्त्याबद्दल काही रस्ता बघा तुम्ही, तुमच्या समोर रस्ता आहे, हे रस्ता आता खरवडत पडला आहे. काय नाही, रस्ता पण आमचा चांगला नाही. तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट सरपंचांकडे आणि त्यांना विचारूया या प्रश्नांची उत्तरं, की गावात इतक्या समस्या काय आहेत आणि गावातील नागरिकांची त्यांच्याबद्दलची मतं, त्यांच्याबद्दल त्यांना काय वाटतं, हे आपण जाऊन डायरेक्ट विचारूया सरपंचांना. आणि आपण आता सरपंचांचं घर शोधूया, तसं मला माहीत नाही आहे. कुणी भेटेल तर आपण त्यांना नक्की विचारू. भाऊ, तुम्हाला माहिती आहे का सरपंचांचं घर कुठे आहे. का रा कुठला तू. अहो, मी न्यूज चॅनलमधून आलो आहे, मला त्यांचा मुलाखत घ्यायची त्यांची. मग मी सरपंचाचा मुलगा आहे, माझ्याशी बोल. अहो नाही, मला त्यांचीच मुलाखत घ्यायची आहे. बस मग चल, वाड्यावर सोडतो तुला. ठीक, चला. फादर, तालुक्यावरनं माणूस आलाय. बघा काय स्कीम आणली ती. मी येतो वावरात नाही. चालू करणं आलं का. बसा, जा पाहुण्यांना पाणी बिणी आणजा. नमस्कार सरपंच, मी तालुक्यावरून आलोय. काय स्कीम आणले. अहो, काय स्कीम नाही आणलेली. मी मग कशाला पत्रकार आले? आहे. मी पत्रकार आहे, तुमची मुलाखत घ्यायला आलोय. कसली मुलाखत घ्यायची. आता इलेक्शन आलं ना, इलेक्शन आलं म्हणून तुमची मुलाखत घ्यायला आलोय. चालेल की, घ्या की मग. शांत्या, पाणी घेऊन ये. आलो आलो. पाणी घ्या अगोदर, मुलाखत घेऊ आपण. शांत्या, पाणी दे. नमस्कार. खेळता खेळता मोडला दांडू या न्यूज चॅनलमधून मी पांडू स्वागत करतो तुमचं. आज आपण आलोय पाली या गावामध्ये सरपंचांची मुलाखत घ्यायला. तर सरपंच, आम्हाला तुमचं नाव सांगा. माझं नाव पिस्तूल अण्णा पाटील. मी सरपंच पालीगावचा. 15 वर्ष आले मी सरपंच आहे पालीगावचा. आणि थांबा सरपंच, मला सांगा, तुम्ही 15 वर्ष सरपंच आहात, पण गावामध्ये काय मला विकास दिसत नाही. तर याबद्दल तुम्ही काय सांगा. केलं ना विकास. कोण बोलतंय गावाचा विकास केला नाही. पहिल्या गावावर बघा माझं, गेल्या इलेक्शनला मी घर बांधलं, त्यानंतर गाडी घेतली. अहो, पण यामध्ये फक्त तुमचाच विकास दिसतोय, गावाचा विकास कुठे. असं थोडी. पहिला विकास तर सरपंचाचं पण झालं पाहिजे. पाहुणे येतात, बाहेरची लोक येतात, गावचा विकास तर आता ह्या इलेक्शनला गावचा तुझा विकास करायचंय. पण सरपंच, तुम्हाला असं का वाटतंय की यावेळी पण तुम्हीच निवडून याल. कोणाची हिंमत नाही झाली, 15 वर्ष झाले अण्णांच्या पुढ्यात उभ्या राहण्याची. असं काय नाही, गावातली आता लोक आहेत आपली, आपल्याला सपोर्ट करणारच. आणि बघूया, आता इलेक्शन तर आलंच, पण सीट तर आपलीच लागणार. सरपंचांचा आत्मविश्वास बघून मला असं वाटतंय की सरपंचांची मुलाखत परत घ्यायला आपल्याला मिळणार आहे. तर चला, खेळता खेळता मोडला दांडू या न्यूज चॅनलमधून मी पांडू आपली रजा घेतो. इलेक्शन तोंडावं आपल्याला इलेक्शन कधी करायला लागेल. शाळेला अण्णांनी काहीच नाही केलेलं गावात. हो र, 15 वर्ष आलं सरपंच आहे, नाही जिम नाही काय नाही. होणार, पाण्याची पण व्यवस्था नाही, रस्त्याची पण नाही. अण्णाला सरपंच बनवला तरी कोणी. आपण संत्याला उभा करू आपण. ठीक आहे, तुम्ही बोलता ना, आपण या इलेक्शनला करू प्रयत्न. देऊ अण्णाला धडक. करू काम. किती दिवस आपण अण्णाचा अन्याय सांगायचा. कोणाला तरी पुढाकार घ्यायलाच लागत. ए युवराज काय रे पिंट्या, काय बोलताय तुम्ही. कोण अण्णाच्या विरोधात उभा राहणार आहे. विरोधात ही पोरा संत्याला अण्णांच्या विरुद्ध उभी करणार आहेत इलेक्शनला.
हे गायबाने लायकी आहे का तुझी अण्णाच्या विरोधात उभा राहण्याची? हे युवराज जास्ती होते हा तू दादा. हे सत्या युवराज आज तर अण्णाच्या विरोधात कोण गेलेलं आहे आणि जो गेला त्याला सोडणार नाही. काय झालं युवराज अण्णा बघा. अहो अण्णा ती गावातली 2-3 माकडं लेवडत होती ना त्यासनी तुडून आलोय. आणि काय झालं मॅटर तुम्ही बघून घ्या नाही तर हाय मी परत. काय का मॅटर केलं, इलेक्शनचा टाइम आहे. शांत जाऊ दे पोलीस स्टेशनला. बघ इलेक्शनचं मॅटर चालू काय करते ते पोरांना सांग जरा. मॅटर करता द्यायला नको. चालेल. इलेक्शनचा टाइम चालू झालाय काय करते. जमिनीचं बघा ना माझ्या काय झालं ते. एवढं वर्ष तुमचं फादर ते संत्याचं लय होतंय. तुमच्या विरोधात इलेक्शनला पण उभा राहणार आहे तो. त्याचा काटा काढायला लागेल. बारीक आहे ते, जाऊ दे चल बघूया त्याचं. अण्णा तर जमिनीचा बघा ना. एवढी वर्ष झाली तुमची चाकरी करतोय मी. जमिनीचा बघा पोरीचा लगीन आलंय. जमिनीचे पैसे कोण दिले का? जमिनीचं पैसे झालं दिलं की. एका जमिनीचे पैसे दे पहिलं. अण्णा आता एवढ्या वर्ष चाकरी करतोय दिले की मी तुमचे पैसे फिटलं ना आपलं. व्याजाचे पैसे कोण देईल मग? अण्णा तुम्हाला जमीन द्यायची आहे की नाही माझी? व्याजाचे पैसे देते घेऊन चालले अण्णा शांत्या हातोच ते टाटात घाण करतोस होय. चल निघ. अण्णा मागात पडेल तुम्हाला. सगळं गोल मी उघडकीच आणि मी चाललो पोलिसांकडे. अण्णा या शांत्याचं पण आता बघायला लागेल. किडनॅपरला फोन कर, त्याला सांग कोंबड उडवायची. खड्डा मोठा पाहिजे. माणूस पुराचा आहे कोंबडी नाही. अंबर घाव आणि एक तुकडा. सरदार आपलाच माणूस मारला तुम्ही. माझी टिंगल मती मंद तोंड बंद. पकडलाय कोंबडी सारखा कापल मती मंद तोंड बंद.